पप्पा पण माझे शिक्षक, मिस्टर पण शिक्षक. त्यांचं लाईफ कसं असतं बरं, सिक्युअर लाईफ असतं. आलं ना तेवढंच वापरायचं, वापरून सुखी आणि समाधानी राहायचं. आपलं पण जाऊ द्यायचं नाही आणि कोणाचं पण येऊ द्यायचं नाही. अशा याच्यातनं वातावरणातनं मी राहिलेली. खूप संघर्ष, खूप 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 काही गोष्टींना म्हणजे विचार सुद्धा करणार नाही तुम्ही. तर या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये फक्त 5 मिनिटं बोलणार आहे. बरंचसं तर रावसर बोलून गेले, पण ह्या बिझनेस मध्ये जरी आल्यानंतर जरी आपल्याला आपलं स्वप्न मोठं असेल, आपल्या परिवारावर खरं स्वप्न असेल मोठं, आणि हा बिझनेस आपण का सुरुवात करायची. बिझनेस मध्ये बघा आज बरेचसे व्यक्ती नवीन पण असतील, काही रँक होल्डर असतील, ईगर, टायगर, टीसी, सीटीसी पर्यंत सगळेजण असणार. पण बिझनेस मध्ये येऊन गेलेलो आहोत, पण प्रत्येक व्यक्ती हे सहन करत नाही. मी पण बिझनेस मध्ये आली, सरांनी तर मला आधी सांगितलं होतं तुझ्याकडनं पॉसिबल नाहीये, तुझ्यासाठी कमी माझी नोकरी सोडून देऊ का. पुन्हा मुलांच्या मित्रांच्या मम्मीपर्यंत जायची, त्याला कॉल तिकडे गेले तर तो मला म्हणायचं सोडून दे. पण ह्या बिझनेस मध्ये मी का टिकून राहिली. ह्या बिझनेस मध्ये एकच पॉइंट होता, तो म्हणजे 7वा म्हणजे नॉमिनी फॅसिलिटी. या नॉमिनी फॅसिलिटीच्या माध्यमातून या बिझनेसला मी सुरुवात केली होती. जेव्हा प्लॅन ऐकला, प्रोडक्ट 1 नंबर होते, अटकत काहीच नव्हतं, भरलेले पैशांचे प्रोडक्ट मिळून जात होते, विषय तिचाच क्लोज होता. पण एक विचार केला जेव्हा 7वा पॉइंट आला ना, तर तेव्हा माझे मिस्टर जरी टीचर आहेत, पण भविष्यात सर जेव्हा रिटायर होतील तर तेव्हा मी माझ्या मुलांना तिथे लावून म्हणजे जातील का मुलं, तिथे काम करतील का. सरांना एकच तेव्हा मी उत्तर दिलं, म्हणजे सांगितलं होतं मी, तर तुम्ही रिटायर झाला किंवा तुम्ही स्वेच्छा निवृत्ती घेतली तर माझ्या मुलांना तिथे जॉब मिळेल का. तर सरांचं अगं म्हणजे कसं काय पॉसिबल आहे. तर मी ते एकच वाक्यामुळे 5 वर्षापासून इथे या बॅनर सोबत मी टिकलेली आहे, ते म्हणजे नॉमिनी फॅसिलिटी. मला 2 मुलांची बी मेकॅनिकल झालं होतं, पण मला त्यांना पुण्यामध्येच येऊन मी असं बोलणार नाही, मुंबई किंवा कोणत्या पण कुठे पण जरी गेले असेल, बी मेकॅनिकल झालं होतं, पण त्यांना ते एज्युकेशन करून मला दुसऱ्याची नोकरी करू द्यायची नव्हती. हा स्वतःचा माझा एवढा लाखो करोडोंचा बिझनेस मला मिळालेला होता. तो बिझनेस करून जर आपल्याला टीम बनवता येईल, बनवता बनवता भविष्यात मुलगा येऊ अगर नको येऊ, तरी मी हा बिझनेस स्वतःहून मी बिझनेस मध्ये सक्सेस होणार. ज्या ज्या वेळेस निगेटिव्हिटी आली, ज्या ज्या वेळेस मला लोक हो म्हणत गेले, जे हो म्हणत गेले त्यांना घेऊन कामाला लागली. ज्यांनी नाही म्हटलं त्यांच्याशी कधीच त्यांना वाकडं शिकले नाही, कारण की ते जे वाकडं शिकणार होते ना, ते आज माझ्या पुढच्या प्रवासासोबत म्हणजे जेव्हा आता सीटीसी झाली ना, ते बरेचसे लोक आता माझ्यासोबत आले. मग ते म्हणायला लागले, मॅडमचा कोर्स केला असताना तुला केव्हा नाही सांगितलं होतं बाबू, तेव्हा पण तर बोलली होती, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवला नव्हता. खरंच पैसा येतो का, खरंच इन्कम येतं का, डाऊट खूप काही गोष्टी घडल्या माझ्यासोबत. पण जसं जसं चेक बनत गेले ना, सुरुवातीला या बिझनेस मध्ये आल्यानंतर माझ्या आपल्याला एकच सांगितलं, तर सर मला पहिला चेक मला काढायचा आहे, ते चेक मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल. सरांनी एकच सांगितलं, फक्त लोकांपर्यंत पोहोचता कमाल झाली. तर हळूहळू चेक बनायला लागला. 2000चा आला, 5चा आला, 10चा आला, 20चा सुद्धा आला, 50चा सुद्धा आला. जेव्हा 50,000 रुपये या बिझनेस मधून मी क्रॉस करायला लागले ना, तर माझ्या टीमवर पूर्ण विश्वास नाही, फोर्स म्हणजे ना विषयाने डायरेक्ट 50,000 रुपये जेव्हा क्रॉस करायला लागले ना, तर तेव्हा या बिझनेसची ब्युटी एवढी कळाली ना, तर अजून कसं पडता येईल. हळूहळू छोट्या छोट्या रँक मी पार करत गेली. जसं आज तुम्ही प्रत्येक व्यक्तीचं लेडीज आणि जेंट्स सुद्धा येत गेले. इथं असं नाही तर नुसतं जेंट्स करतायत, नुसतं लेडीज करतायत नाही, पण थोडे दिवस आहे ना फॅमिलीचा सुद्धा सपोर्ट घ्या. फॅमिलीच्या लोकांचं पण काही वेगळं नाहीये, कारण की आतापर्यंत आपण कधी बिझनेस केलेला आहे का. बिझनेस केलेले तर फॅमिलीच्या लोकांना पण समजून व्यवस्थित सांगा. त्यांना जरी समजवलं, त्यांना जरी विश्वासात घेतलं ना, तर सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी होतात. जेव्हा 50,000 रुपये क्रॉस करायला लागले, तेव्हा माझ्या मिस्टरांना खरंच म्हणे, बाई तुला जरी मी बोललो आणि तेव्हा जरी तो थांबून गेले असते तर आज काहीच झालं नसतं. जो तो निर्णय घेतलेला होता उद्यासाठी, तर या उद्यासाठीच म्हणजे आज प्रूफ आहे. अरे राहुल सर आज बी मेकॅनिकल झालेले, आज 10, 20, 5, 50,000 रुपयाची नोकरी केली असती आणि ती नोकरी करून एवढं घर गाडी बोलले, तर लाईफ टाइम त्याची मिसेस पण आणि तो पण पूर्ण हप्ते ना त्या लोनवाल्यांना जमा केले असते. आणि मुलगा पुण्याला किंवा मुंबईला किंवा इंदोरला ज्या सिटीमध्ये त्यांनी जॉब केला असता, दुसऱ्याची नोकरी केली असती. पण हा माझा स्वतःचा बिझनेस मध्ये हे प्लॅटफॉर्म आहे, तिथं आई आणि मुलगा एकाच प्लॅटफॉर्मवर काम सुद्धा करू शकतो. तर हाचा बिझनेस आहे.
दुसऱ्यांचं मला पटलंच नव्हतं आणि आता तुम्ही पण पोचणार ना, त्यांना पण तुमचं पटणार नाही. पण त्यावेळेस ना फक्त माझा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा. येतील, विमानात कधी बसले नव्हती, कारण की शिक्षक लोक आधीच पैशांना बघणारे असतात, समोर बसलेले. कारण की जेव्हा मी पहिला टूर गोव्याला गेली ना, तर तेव्हा सरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. तुला किती वेळेस मी निगेटिव्ह केलं तरी तू निगेटिव्ह झाली नाही. तर तुझ्यामुळे मला ह्या बिझनेस मध्ये म्हणजे तू ऍक्च्युअल झाल्यानंतर तर तुझ्यासोबत मी सुद्धा गोव्याला आली. गोव्याला गेलो ना तेव्हा खरंच सरांनी कबूल केलं. तर एका लेडीजला जरी पाय खेचले ना तर ती मागे राहून जाते, आणि एका लेडीजला जर प्रोत्साहन दिलं ना तर ती पुढे कुठे निघून जाते ना. तर कड सुद्धा मी आज माझी मिस्टर, माझे दोघं मुलं सुद्धा माझ्यासोबत आहे, माझा भाऊ सुद्धा आहे. बँकेचा 17 वर्ष त्याने बँकेची सर्व्हिस केली होती, पण त्याला तेच सांगितलं, तर दादा तुझं आहे ना तिथे फक्त गरजच पूर्ण होती, स्वप्न पूर्ण करायचं असेल तर फक्त एकमेव म्हणजे माय लाईफस्टाईल आणि माय लाईफस्टाईलच आहे. तर पूर्ण तुमचे पण तुम्ही पोहोचणार. तुम्हाला पण असे बरेचसे उत्तरांना तुम्हाला आहे ना तुमचं माइंड पहिले सेट करावं लागेल, तुमचं पहिले व्हाय पहिले क्लिअर करावं लागेल. तर या बिझनेस मध्ये आलेलो आहे, प्रत्येक वेळेस जेव्हा आपण फॉर्म करतो ना तो दिवस आठवायचा जेव्हा तुम्ही निगेटिव्ह होणार तेव्हा, आणि त्यावेळेस ना तुम्हाला तुमचं उत्तर येईल. आणि एकदम ना कणखर बनावं लागेल ह्या माझ्या स्टाईलमध्ये. कणखर बनलं ना तर कुठं CTC ITC डायमंड सुद्धा होणार. तर हातचा बिझनेस आहे. ह्या बिझनेस मध्ये मला आणणारे माझे ग्रेट अपलाईन, ग्रेट मेंटर, आज डायमंड एक्झिक्युटिव्ह दिगंबरजी सरांना मी वंदन करते. व या बिझनेस मध्ये मला पण आवडत नव्हतं असं मीटिंग ट्रेनिंग आवडत नव्हतं, कारण की कोणते काम आल्यानंतर पास पुन्हा जाणं येणं. पण या बिझनेस मध्ये मला मीटिंग ट्रेनिंग फंक्शन मध्ये या मॅडम यावं लागतं. मॅडम पहिले बिझनेस काय समजून घ्या. असे माझे ग्रेट अपलाईन, ग्रेट गुरु भास्कर माडे सरांना पण वंदन करते. जरी मला सरांनी जरी आज प्रत्येक वेळेस जर मला इन्व्हिटेशन दिलं नसते ना तर मी बिझनेस मध्ये येऊन जॉईन होऊन कुठंतरी थांबली असते. हे ज्यावेळेस येतो ना, ज्यावेळेस शिकतो ना